कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। अगं पण तुला चुलीवर जेवण करायला नाही ना आवडत? माझ्या होणाऱ्या सुनेच्या हातच्या पुरणपोळ्या खाव्याशा वाटतात मला। जा बाई, तिला आपलं स्वयंपाकघर दाखव, ज्याची जागा जिथं तिथंच गेलं पाहिजे माणसाने। मला कोणी जबरदस्ती काम करायला लावलं ना, मला ते नाही आवडत। आणि सत्यजितच्या आजीने जर मला प्रेमाने सांगितलं असतं तर मी केलं असतं रे काम। आणि इथे तर मी माझ्या इच्छेने करते। तुला खरंच अडचण नाही ना? प्रेमाने सांगितलं तर कुठल्याच बाईला काहीच अडचण नसते रे। पण आपल्याकडे होतं काय, तर बाईला गृहीत धरलं जातं। ती करते म्हणून तिनेच केलं पाहिजे, तिचंच काम आहे हे, असं लोकांना वाटू लागतं। आणि अशा लोकांचा मला राग येतो। बाईला जर एखादी गोष्ट जबरदस्ती करायला लावली तर ती कधीच नीट करू शकत नाही, पण तेच तिला प्रेमाने सांगितलं तर तिच्या इतक्या सुंदर पद्धतीने दुसरं कोणीच करू शकत नाही। कसलं भारी बोलते ग वहिनी तू। चल मला चूल दाखव आता। लवकर चला, त्या पप्पीने धनु तिला अडवून ठेवलंय, नाहीतर तिच्या शिरात चेपवल। चला। तुळजा खरंच किती समजूतदार आहे, माझ्यासाठी या घरात थांबली। आता पण माझ्या बहिणींचं मन जपते, त्यांच्या इच्छा पूर्ण करते। मला पण एका वर्षाच्या आत माझ्या बहिणींची लग्न करून तिला दिलेलं वचन पूर्ण केलं पाहिजे। तुझ्याकडे बघून कळतंय मला, बाई चूल आणि मूल एवढंच करण्यासाठी जन्माला नाही आली। तिच्या इच्छेने ती जगातली सगळी कामं करू शकते, फक्त तिची इच्छा जपणारा, तिच्यावर प्रेम करणारा नवरा तिला मिळाला पाहिजे। मी पण माझ्या बहिणींसाठी असाच नवरा शोधणार, जो त्यांची इच्छा जपेल, त्यांना मोकळीक देईल। जिथं त्या आपल्या मनानं सगळ्या गोष्टी करतील, तिथं जबरदस्ती नसेल तर प्रेम असेल। सुटलाय तू जा वहिनी, तू केलेलं शिऱ्याचा घास ना पहिले दादाला भरव आणि मगच सगळ्यांच्या दाटात वाढ। हा थांब की जरा।
तुळजाने यात साखरऐवजी मीठ टाकलं का काय लई खारट झालाय शिरा. पण तुळजाने इतक्या प्रेमानं केलं, तिलाही सांगितलं तर वाईट वाटतं. कसा झालाय? भारी झालाय. नागकुळा विषयच नाही तर एवढा भारी शिरा ना आयुष्यात मी कधीच खाल्ला नाही. मस्त झालंय. खरं वहिनी पटकन वाढ की मग आम्हाला पण. हा माझ्या बायकोने एवढं प्रेमानं केलंय माझ्यासाठी, मीच खाणार ते. बाकीच्यांनी खाल्ला तर त्यांना कळेल तुळजाला शिरा बनवायला नाही जमलं, मग तुळजाला पण कळेल. नाही, मला तुळजाचं मन नाही मोडायचं. अर्धा आधा तू शिरा बघ केवढा आहे, स्वतःला नाही संपणार. द्या आम्हाला सगळ्यांना. नाही तर काय, माझ्या एकटीने पण संपणार नाही त्यो. शिरा कसा संपवायचा ह्याची आयडिया देऊ का? हा दि की. सोपं आहे. अरे तो शिरा का नाही, तो थोडा 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 सगळ्यांना वाटून टाकायचा. नाही, मी नाही कोणाला देणार. मी आज दिवसभर शिराच खाणार आहे, दुसरं काय खाणारच नाही. म्हणजे सकाळ दुपार रात्र 3 टाइम शिराच खाणार मी. ए दादा, त्या काय वहिनी पेशंटला देते तसल्या गोळ्या आहेत का 3-3 वेळा खायला? अरे शिरा येतो नाश्त्याच्याच टाइमला खायचा. मग काय दादा, आम्हाला पण बघू दे की वहिनीच्या हातचं खाऊन कसं लागतंय ते. हा जास्त नको देऊ, वाईट थोडस दे की. अरे मी कधीपासून वाट बघते तुला माहितीये का? एवढं मोठा अटॅक सहन करून बसले मी तर. आणि तुम्हाला एवढं शिरा पण देणार नाही. दे ना थोडस, दे ना. दे. धनू, मी कधी तुम्हाला खाण्यापासून अडवलंय का? पहिल्यांदा काहीतरी मागतोय आणि माझ्या बायकोने एवढं माझ्यासाठी केलंय प्रेमानं, ते पण खाऊन देत नाही तुम्ही. ठीक आहे, खाऊ दे त्याला. वहिनीने केलेला प्रेमाचा शिरा आहे नाही का तो. अरे हळू ठसका लागल. अरे सूर्या, आम्हाला नग दिवस पर निदान तुझ्या बायकोला तरी दे की, भरव की तिला. तिनं तुला कसा भरावला तसा. नाही, तिला पण नाही मिळणार आता. एवढा कसला भारी शिरा बनवला तुळजानं, जे तू कुणाला बिगिना झालास? अरे दादा, पण तो तिचा हक्क आहे ना. तिला तरी भरव की. हा भरव. वहिनी माझ्या वाटणीचा तूच खा. भरव तू. हा दादा, तू जर वहिनीना घास नाही ना भरवला परत त्या काय बनवणार नाही का तुझ्यासाठी. सूर्या, भरव पटकन, नाहीतर हे शांत नाही बसणार. भारी झालाय है ना. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.